चिखली शहरातील पाणी पुरवठा नियोजन आणि स्वच्छता व्यवस्थेवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि विरोधी पक्षाचा संताप. नगर परिषद प्रशासनाला निवेदन सादर. नमस्कार, आपण पाहत आहात विदर्भ नाव न्यूज. चिखली शहरातील पाणी पुरवठा व स्वच्छता व्यवस्थेच्या समस्यांबाबत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि विरोधी पक्षाने आज नगर परिषद प्रशासनाकडे निवेदन दिले. पाणी पुरवठा योग्य पद्धतीने व्हावा, तसेच शहरातील स्वच्छता नियमित ठेवावी, अशी मागणी चिखली नगर परिषद विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात आली आहे. या निवेदनावर विरोधी पक्ष आणि काँग्रेसच्या नेत्यांच्या स्वाक्षऱ्या असून संबंधित प्रश्न तात्काळ सोडवण्याची मागणी करण्यात आली आहे. आता नगर परिषद प्रशासन यावर काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे सर्व नगरसेवक आपल्या मुख्याधिकाऱ्यांना मी निवेदन देण्याकरता आलो होतो की चिखली शहरात गेल्या 20 दिवसापासून पाणी पुरवठा नाही आहे आणि कुठेही पाणी नाही आहे. आणि आम्हाला असं सांगण्यात आलं होतं पहिल्यांदा की 2-3 दिवसात लिकेज काढल्या जातील आणि पाणी पुरवठा सुरळीत होईल. परंतु कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांनी हे लिकेज काढण्याचा प्रयत्न केला. हे लिकेज काढण्याची वेळ आता नव्हती, कारण मे आणि जून आहे. आपल्याला माहिती आहे की मान्सून हा 6-7 जूनला हा आपल्या महाराष्ट्रात येतो. परंतु त्यांनी त्याची तमा न बाळगता डायरेक्ट या मे महिन्यात एकदम 3rd वीकमध्ये आपण हे पाणी पुरवठ्याचं लिकेज काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे प्रचंड आमच्या जिजाऊनगर किंवा रावतोडी भागात वेळ आली होती की आता त्या दिवशी पाणी देणार होते, तर 21 दिवस झाले पाणी नाही. आणि 21 दिवसापासून पाणी पुरवठ्यापासून हे आमचं प्रभाग क्रमांक 1 वंचित आहे. ही एक गंभीर बाब आहे. आपल्या चिखलीकर एवढे सगळे टॅक्स भरत असताना, सगळ्या गोष्टी करत असताना ही उपाययोजना आधी का केली नाही हे तर जाऊ द्या. अजून दुसरा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे. आरोग्यावर सुद्धा आम्ही बोललेलो आहे. सगळ्या घंटागाड्या बंद आहेत, त्याच्यावर ड्रायव्हर नाहीत, त्याच्यावर आपलं हेल्पर नाहीत, आणि कचरा काढला तर कोणी त्याचं उचलून देत नाही. ही पण परिस्थिती गंभीर आहे. या दोन्ही परिस्थितीबाबत आम्ही मुख्याधिकाऱ्यांना अवगत केलेलं आहे आणि शेवटचा इशारा दिलेला आहे की तुम्ही हे चांगलं काम करा, चिखलीकरांचा जीव नका घेऊ. आहे की नाही? आपण हे करू शकतो, कारण आता 5 महिने झाले आम्ही हे सगळं पाहत आहे. आम्ही चान्स दिलेला आहे सगळ्यांना सगळ्या गोष्टी करण्याचा, आणि आता पुन्हा एकदा त्यांना एक पूर्वसूचना म्हणून आम्ही एक निवेदन दिलं की भारतीय राष्ट्रीय कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस की तरफ से सीओ साहब को निवेदन दिया गया. ख़ास तौर से उसमें ये बात बताई गई कि चिखली की जो पानी की समस्या है, ख़ास तौर से जूने गांव की, रेगुलर में 18 दिन के बाद में पानी आता. अभी लीकेजेस का काम चालू होने की वजह से 25 दिन के आगे गया पानी. जब 1 महीने में एक बार पानी अपन दे रहे हैं जनता को, तो अपन क्या करें. उसके बाद में आरोग्य के जो विषय है, आरोग्य के विषय में आधे से ज़्यादा गाड़ियाँ ख़राब है. कुछ गाड़ियाँ का तो बाईपास के ऊपर खड़े हुए हैं, किधर खड़े हुए हैं, कोई उसका मेल ही नहीं है. कर्मचारी की यहाँ पे पूर्तता पूरी नहीं हो रही है. कभी ड्राइवर नहीं है, कभी लेबर नहीं है. एक ट्रैक्टर के ऊपर एक कर्मचारी कचरा भरता है. बताओ मुझे, 2,500 से 3,000 रुपये एक ट्रैक्टर का खर्चा है, और एक आदमी कचरा भरता है. दिन में तो एक ट्रिप होती है, क्या भाव में कचरा गिर रहा है. आज स्पर्धा जो लगी हुई है चिखली नगर पालिका में, तो कैबिन बनाने की लगी हुई है. कैबिन बनाकर बैठने से लोगों की समस्या छूटने वाली नहीं है. लोगों को टाइम पर पानी नहीं मिलने वाला है. लोगों को आरोग्य का जो काम है, जो डास हो गया है गाँव में, ये नहीं मिलने वाला है. इसके लिए रोड पर आने ज़रूरी है. हम भारतीय राष्ट्रीय कांग्रेस और राष्ट्रवादी कांग्रेस के नगर से रोड पर आने के लिए तैयार है, और जनता की समस्या छोड़ने के लिए हम तैयार हैं. नगरपालिका मागच्या काळात प्रशासक होते. नगरपालिका अस्तित्वात आल्या, निवडणुका झाल्यानंतर आज 4 ते 5 महिने होते. 4-5 महिने आम्ही बघतोय की आज आम्ही सर्व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सर्व 15 नगरसेवक आम्ही बघतोय. 5 महिने आम्ही यांना वेळ दिला, परंतु कुठल्याही प्रकारचं यांचं नियोजन पूर्ण ढासळलेलं आहे. कोणतंही नियोजन नाही. जनतेला जे अतिशय महत्त्वाचं आहे, पाणी आणि आरोग्य, या दोन्ही डिपार्टमेंट यांचे पूर्ण ढासळलेले आहे. लोकांना 8व्या दिवशी पाणी देण्याचं जे वचन दिलं होतं यांनी, 6व्या दिवशी पाणी देण्याचं, ते आज 20व्या दिवसावर पाणी पुरवठा लांबलेला आहे. कुठलीही पूर्वसूचना न देता, कोणालाही विश्वासात, नगरसेवकांना, विरोधी पक्षांच्या उत्तर सोडाच, सत्तेतल्या नगरसेवकांना सुद्धा विश्वासात न घेता यांनी लिकेजचं काम हाती घेतलं. कोणालाही माहीत नाही. आज
लोक जर सामान्य लोक जर कोणाला प्रश्न विचारत असतील, जबाबदार धरत असतील, तर ते नगरसेवकाला विचारतात. नगरसेवकांची बांधिलकी असते, नगरसेवकांचं आणि जनतेचं एक अटॅचमेंट असते. सहजरित्या लोकांना काम सांगण्यासाठी हा नगरसेवक एक सोयीचं माध्यम आहे. आज यांना काय उत्तर द्यायचे, नगरसेवकांनी लोकांना काय उत्तर द्यायचे हे लोकांना आज नगरसेवकांना सत्तेतल्याच माहिती नाही की केव्हा काम पूर्ण होईल, काम केव्हा सुरू झालं, पाणी केव्हा येईल. आज 2 दिवसाचं सांगून आज 4था दिवस आहे, अजूनसुद्धा लिकेजचं काम झालेलं नाही. पाणी केव्हा येईल, आज आम्ही आज सर्वजण आलो. विदर्भ नाव न्यूजसाठी तर अप्पू खान, उद्या काम चिखली. पूर्ण